जी नाट्यगृहासाठी आरक्षित जागा आहे त्या जागेमध्ये पार्किंगसाठी जागा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये चौकशी केली असता त्या ठिकाणी गणेश पिस्का नावाच्या माणसाला त्या ठिकाणी 300 स्क्वेअर फूट जागा ही भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे। पण त्यांनी 300 स्क्वेअर फूटच्या ऐवजी तिथं 1200 स्क्वेअर फूट बांधकाम जागा म्हणजे आरसीसी बांधकाम केलेलं आहे। नाट्यगृहाच्या इथं एक तर कोणालाच आरक्षित जागा आहे त्याच्यामुळे कोणाला देता सुद्धा येत नाही दुसरी जागा। पण महानगरपालिकेने कोणत्या पद्धतीने ठराव केला हे काय समजना। महानगरपालिका झाली, पदाधिकारी झाले, कोणीच या गोष्टीवर उचल खाणार, कारण की इतका मोठा जर आरसीसी बांधकाम रात्रीतून तिथं होत असेल तर हे म्हणजे नगरकरांसाठी आश्चर्याची बाब समजावं लागेल। कारण की या पुढच्या काळात जर आपण आत्ता जर या ठिकाणी विरोध केला नाही तर उद्या कोणताही ओपन प्लेस खाली राहणार नाही आणि नाट्यगृह सुद्धा होणार नाही। 15 वर्ष झाले नाट्यगृहाला पैसे येतात पण नाट्यगृह पूर्ण व्हायना आणि इथली जागा नाट्यगृहाच्या बाहेरची जागा लगेच 8 दिवसात बांधकाम पूर्ण होऊन राहिलं। त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे की ही जागा त्वरित पाडण्यात यावी, कारण की त्यांनी जे करारात दिली होती 15 बाय 20 ची जागा दिलेली आणि त्या ठिकाणी 20 बाय 60 हे आरसीसी बांधकाम झालेलं आहे। त्याच्यामुळं जर आयुक्त साहेबांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन हे पाडली नाही आणि ती पूर्ण जागा आपल्या ताब्यात घेतली नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहमदनगर महानगरपालिकेची जी नाट्यगृहाची जी जागा आहे त्या जागेमध्ये अनधिकृत पद्धतीने महापालिकेने परवानगी देऊन तिथं गाळे उभा केले, परंतु ते गाळे बांधत असताना 300 स्क्वेअर फुटला कुठंतरी परवानगी, तिथं 1200 स्क्वेअर फूट काम झालं। एक तर पहिली गोष्ट जे काही नाट्यसंकुल आहे ती आरक्षित जागा आहे, सांस्कृतिक विभागासाठी ते आरक्षण आहे, तिथं परवानगीच देता येत नाही। त्याच्या कुठंतरी बाहेर जाऊन मार्केट विभागाने करार केला, तिथं भाडेतत्त्वावर जागा दिली, नगर रचनाने बांधकाम विभागाने परवानगी दिली, म्हणजे कुठंतरी हा राजकीय हस्ता असल्याशिवाय परवानगी भेटलेली नाही। जी काही परवानगी भेटली ती आज जो कार्यकर्ता आहे गणेश पिस्का हा जे शिवसेनेचा ठाकरे गट आहे त्यांचे जे महापौर होत्या शेंडगेताई त्यांच्या मिस्टरांबरोबर राहणारा हा कार्यकर्ता आहे। म्हणजे गणेश पिस्काला सगळे नियम डावलून सगळ्या नियमांच्या बाहेर जाऊन परवानगी देऊन 2 कोटी रुपयाची जागा 24,000 रुपयाला दिली जाते। म्हणजे हा कुठंतरी जागा बळकावण्याचा एक प्रकार आहे। ठाकरे गटाचं जर पाहिलं शिवसेनेचा तर एक गट ताबा मारणाऱ्यांना विरोध करतो आणि त्यांच्यातलाच आता दुसरा गट झाला की महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर ताबे मारायला लागले। जशी रंगभवनची परिस्थिती झाली नाट्यकर्मींची तशीच परिस्थिती या नाट्यगृहाची होणार। सगळ्या बाजूने गाळे होणार, गेट बंद होणार आणि आतली जागा बळकावल्या जाणार। त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं, आयुक्तांना निवेदन दिलं, पालकमंत्र्यांना निवेदन पाठवलं, मुख्यमंत्र्यांना पाठवलं, संबंधित राज्यपालांना पाठवलं। जर यांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आम्ही 40 दिवसानंतर न्यायालयात दाद मागणार व यांच्यावर गुन्हे दाखल करणार। तिथं वॉचमॅनची खोली होती त्याच्यामध्ये धडधडीत लिहिलं की वॉचमॅनच्या रूमच्या मागच्या बाजूला तुम्हाला जागा दिली, वॉचमॅनची रूम कुठं आहे हे दिसावं नाही म्हणून रात्रीतून वॉचमॅनची रूम पाडली। आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला या कारवाईविषयी माहिती नाही। मग याचा अर्थ वॉचमॅनची महानगरपालिकेची प्रॉपर्टी सुद्धा अनधिकृत पद्धतीने पाडण्यात आली। ज्यांनी कोणी पाडली त्याच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही सुद्धा आमची मागणी।